COMB. COMB शब्द काय वाचाल? कॉम्ब वाचाल का? तर कॉम्ब हा शब्द जर तुम्ही वाचलात किंवा उच्चार केलात तर तो उच्चार चुकीचा होणार आहे. का चुकीचा होणार आहे? कारण या ठिकाणी या शब्दामध्ये जो बी आहे तो कसा असतो? सायलेंट असतो. म्हणजेच बीचा उच्चार तुम्हाला करायचा नाही, तर तो शब्द वाचत असताना COM कॉम कॉम असाच वाचायचा आहे. बी उच्चार करायचा नाही. नाहीतर तुम्ही उच्चार कराल कोंब. कोंब हा प्रोनाउन्सिएशन चुकीचा आहे. ठीक आहे. पुढे पहा LAMB. या ठिकाणी सुद्धा बी सायलेंट असणार आहे. बी कसा असणार आहे? सायलेंट असणार आहे. म्हणजे उच्चार तुम्हाला लक्षात आला असेल. लॅम्प. पुढचा शब्द, पुढच्या शब्दाचा उच्चार तुम्हाला समजला असेल. इथे सुद्धा बी कसा असणार आहे? सायलेंट असणार आहे. पुढचा शब्द पहा वेगळा आहे. RABBIT. शब्द काय असेल? रॅबबीट. रॅबबीट असेल का? तर नाही. रॅबिट असा त्या शब्दाचा उच्चार होणार आहे. काय होणार आहे? रॅबिट. जर समजा दिलेल्या शब्दात बी डबल असेल तर बीचा उच्चार एकदाच ब म्हणून केला जातो. जर डबल बी आलेला असेल तर. मग पुढचा शब्द काय वाचाल? BUBBLE. काय वाचाल? बबल वाचाल का? तर नाही. डबल बी म्हणजेच एकदाच ब उच्चार करायचा आहे. म्हणजेच हा शब्द कसा होईल? बबल होईल. तर मित्रांनो, जर समजा आपल्याला दिलेल्या शब्दात शेवटी बी आलेला असेल, मध्ये बी आलेला असेल, सुरुवातीला बी आलेला असेल किंवा दिलेल्या शब्दात जर बी असेल तर तो केव्हा सायलेंट असतो, केव्हा कोणत्या पद्धतीने उच्चार केला जातो हे जर समजून घ्यायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ कोणीची स्किप करू नका. फार महत्वाची माहिती आहे. ठीक आहे. आपल्याला इंग्रजी शब्द वाचायला शिकायचंय का? किंवा त्या स्पेलिंगचा योग्य उच्चार करायचा असेल तर आपल्याला अशा काही नियमांची माहिती असणं अपेक्षित आहे. जर इंग्रजी शब्द वाचायचा असेल किंवा तो व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर त्या स्पेलिंग मध्ये असणारे जे काही लेटर्स असतात, जे इंग्रजी अक्षर असतात, त्या अक्षरांचा उच्चार कसा केला जातो हे जर आपल्याला प्रॉपर माहिती असेल तर आपल्याकडून तो शब्द चुकणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे लहान लहान व्हिडिओ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आजचा आपला जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे इंग्रजी शब्दातील बी अक्षराचे उच्चार आणि वाचन. जर आपल्याला प्रत्येक अक्षराचे उच्चार समजलेत किंवा त्याचं फोनिक साऊंड, त्याचं प्रोनाउन्सिएशन जर आपल्याला समजलं तर आपण तो शब्द अचूक वाचू शकतो. आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे. मग नव्याने इंग्रजी वाचायला शिकणारे असतील किंवा ज्यांना वाचन करताना काही प्रॉब्लेम्स येत असतील अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ फायद्याचा असणार आहे. आणि म्हणून जर समजा आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला तर इतरांना सुद्धा ती माहिती समजावी यासाठी तो व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण अगदी छोटासा पॉइंट आहे परंतु खूप महत्वाचा आहे. तो म्हणजेच दिलेला जो इंग्रजी शब्द असेल त्या शब्दामध्ये जर बी अक्षर आलेला असेल तर त्याचा उच्चार कसा केला जातो, वाचन करण्याची पद्धत काय, त्याचे नियम आणि माहिती आपण समजून घेणार आहोत विथ एक्झाम्पल्स. ओके. व्यवस्थित पहा आणि ते समजून घ्या. पहिला पहा. पहिला नियम आहे बीचा मुख्य उच्चार ब होत असतो. बी या अक्षराचा उच्चार काय होत असतो? मुख्य उच्चार ब असा होत असतो. केव्हा आणि कशा पद्धतीने? तर नियम काय सांगतोय? जेव्हा बी शब्दाच्या सुरुवातीला बघा, जेव्हा बी शब्दाच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी येतो तेव्हा त्याचा उच्चार कसा होत असतो? बी असाच होत असतो. सुरुवातीला असेल, मध्ये आलेला असेल किंवा शेवटी आलेला असेल तर अशा वेळेस बी या अक्षराचा उच्चार कसा होत असतो? ब ह्याच प्रकारचा जो काही साऊंड आहे त्या प्रकारचा होत असतो. सुरुवातीला बी असेल तर कसा उच्चार होतो बघा. या ठिकाणी BAT, BAT, बी ब, AT ऍट, बॅट.
दुसरा पहा, सेकंड BALL ब आणि ऑल, बॉल. आता फोनिक्स आपल्या सर्वांना माहिती आहेत. ओके, म्हणून आपण शॉर्ट बी आणि डबल ओके. ब चा उच्चार काय होत असतो या ठिकाणी? सुरुवातीला आहे ना, म्हणून बी चा उच्चार बच होत असतो. बुक, BEST बेस्ट आणि BIRD बर्ड. सुरुवातीला जर बी आलेला असेल तर त्याचा उच्चार ब होत असतो. आता बघा पुढचा पॉइंट, जर शब्दाच्या मध्ये बी आलेला असेल, शब्दाच्या मधोमध जर समजा बी तर तेव्हा सुद्धा बी चा उच्चार बच होत असतो. मुख्य स्वर किंवा मुख्य जो काही साऊंड आहे त्याचा मुख्य जो उच्चार आहे तो ब असा होत असतो. ABOUT बघा, ABOUT अबाउट, TABLE टेबल, NUMBER नंबर, नंबर. ओके, आणि या ठिकाणी पहा CABIN कॅबिन किंवा केबिन असंही आपण म्हणत असतो. ओके, जर समजा बी आला असेल, हा नियम आहे बीचा मुख्य उच्चार ब समजून घेण्याच्या दृष्टिकोनाने. सुरुवातीला बी आला असेल तर ब उच्चार होत असतो. शब्दाच्या मध्ये बी आला असेल तर ब उच्चार होत असतो. शब्दाच्या शेवटी जरी बी आला असेल तरी त्याचा उच्चार काय होत असतो? ब असाच होत असतो. फार महत्वाचा आहे. आणि पुढचे नियम तर आणखीन महत्वाचे आहेत. ओके, शब्दाच्या शेवटी बी आलेला आहे, डब्ल्यू चा उच्चार व, ई चा उच्चार वे, ई वे ब, वेब, TUB टब, RUB रब. शब्दाच्या शेवटी आहे, शब्दाच्या मध्ये, शब्दाच्या सुरुवातीला. जर बीचा स्थान शब्दाच्या सुरुवातीला असेल, मधोमध असेल, शेवटी असेल तर उच्चार ब होत असतो. ओके, आता सेकंड नियम काय म्हणतोय आपल्याला? दुसरा नियम पहा, बी सायलेंट असण्याचा नियम. बी सायलेंट केव्हा असतो? सायलेंट म्हणजेच काय? एखादा शब्द दिलेला आहे, त्या शब्दामध्ये बी आहे परंतु तो शांत असतो, तो त्याचा उच्चार करत नाही, तो अगदी शांत असतो, त्याचा उच्चार अजिबात होत नाही. अशा वेळेस आपण सायलेंट लेटर या नावाने ओळखत असतो. बघा, जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी, नियम महत्वाचा आहे, जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी एम येतो आणि लगेचच नंतर बी येतो, म्हणजेच शब्दाच्या सुरुवातीला काही लेटर्स असतील आणि एम आणि पाठोपाठ बी आलेला असेल, लगेचच बी आलेला असेल, एम नंतर लगेच बी आलेला असेल, तेव्हा बीचा उच्चार होत नाही. बी सायलेंट असतो, तिथे फक्त म म्हणजे एमचा उच्चार केला जातो. लक्षात ठेवा, या ठिकाणी सुद्धा आलेला आहे बघा, एम नंतर बी, बरोबर. परंतु काय म्हटलेलं आहे? शब्दाच्या शेवटी, शब्दाच्या शेवटी जर समजा ह्या प्रकारची क्रिया असेल तर अशा वेळेस बी हा सायलेंट असतो आणि फक्त एम चा उच्चार होत असतो, म असा उच्चार होत असतो. एक्झाम्पल म्हणून पहा, COMB, COMB. या ठिकाणी बी मुद्दाम तुम्हाला रेड कलर मध्ये लिहिलेले आहेत कारण ते सायलेंट आहे. आपण बी चा उच्चार समजून घेतोय, बी चा हायलाइट केलेला आहे. COMB. तिथे काय म्हणाल? कॉम्ब म्हणाल का? कॉम्ब जर म्हटलात तर तो प्रोनाउन्सिएशन चुकीचा असणार आहे, तो उच्चार चुकीचा असणार आहे. या ठिकाणी योग्य उच्चार कसा आहे? कॉम्ब. सेकंड, BOMB. बॉम्ब म्हणू का? बॉम्ब म्हणू का? बॉम्ब, बॉम्ब, बॉम्ब. ओके, बॉम्ब ब चा उच्चार करायचा नाही, बिकॉज या ठिकाणी एम नंतर लगेच बी आलेला आहे. हा नियम लक्षात ठेवा. THUMB. तिथे आपण म्हणतो ना, सिम्बॉल दाखवला जातो, थंब म्हणतो का? थंब नाही म्हणत, थंब, थम. बी कसा आहे? बी सायलेंट आहे. CLIMB. क्लाइंब, क्लाइंब नाही.
तर क्लाइम असा उच्चार केला जातो. क्लाइम. LAMB, लॅम्ब म्हणू नका. लॅम्ब, लॅम्ब म्हणायचा नाही. बीचा उच्चार करायचा नाही. लक्षात येतंय का रे? लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, ओके. पुढे पहा. PLUMBER, प्लंबर नाही. प्लंबर बोलायचं नाही. प्लमर, प्लमर. बीचा उच्चार सायलेंट. बी कसा असतो? शांत असतो. बी सायलेंट असण्याचा नियम. जेव्हा एम पाठोपाठ लगेचच बी आलेला असेल तर अशा वेळेस बी हा सायलेंट असतो. पुढचा नियम पहा. या ठिकाणी सुद्धा बी सायलेंट असतो, परंतु केव्हा? तर बी सायलेंट असण्याचा नियम. बी सायलेंट असण्याचा नियम काय म्हणतोय आपल्याला? जेव्हा बी नंतर लगेचच टी अक्षर येते. कोणते अक्षर येते? टी. टी फॉर टायगर. ओके, टी अक्षर येते. म्हणजेच ह्या प्रकारे जर समजा शब्दाची रचना असेल, पुढे काय लेटर्स असतील, मध्ये बी पाठोपाठ लगेच टी आलेला असेल आणि पुन्हा काही लेटर्स आलेले असतील, तेव्हा बीचा उच्चार होत नाही. तेव्हा सुद्धा बी सायलेंट असतो. ओके, बी सायलेंट राहतो आणि टी म्हणजेच टचा उच्चार होत असतो. तो कसा होत असतो पहा. DOUBT. बघा, DOUBT. या ठिकाणी डाऊट, डाऊट असं आपण रीड करत नाही, वाचत नाही, तर डाऊट असा उच्चार होत असतो. बीचा उच्चार केला जात नाही. डाऊट म्हणजेच शंका. ओके, या ठिकाणी पहा. SUBTLE, SUBTLE. सबटल वाचाल का? तर नाही, सटल. ओके, काय वाचाल? सटल, सूक्ष्म किंवा अगदीच अति सूक्ष्म अशा अर्थाने तो शब्द वापरला. या ठिकाणी पहा पुढचा एक्झाम्पल. DEBT, डेप्थ रीड करायचं नाही. कारण या ठिकाणी नियमामध्ये काय म्हटलेलं आहे? जर समजा अशा प्रकारची रचना असेल तर बी आणि पाठोपाठ टी आलेला असेल तर बी हा सायलेंट असतो. म्हणजेच या ठिकाणी डेट असा उच्चार होत असतो. डेट म्हणजेच कर्ज. ओके, कर्ज. तर या पद्धतीने बी सायलेंट असण्याचा हा नियम आहे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा नियम पहा. खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु महत्वाच्या आहेत आपल्या वाचन करण्याच्या दृष्टिकोनाने. बघा, 2B चा उच्चार. जर समजा एखाद्या स्पेलिंग मध्ये डबल बी आले असतील, बी आणि बी पुन्हा पुन्हा आलेले असतील, पाठोपाठ आलेले असतील, तर अशा वेळेस नियम काय सांगतोय? जेव्हा एखाद्या शब्दात सलग 2 वेळा बी येतो, जेव्हा एखाद्या स्पेलिंग मध्ये, एखाद्या शब्दामध्ये सलग 2 वेळा बी येतो, म्हणजेच ह्या पद्धतीने बी बी, तेव्हा त्याचा उच्चार 2 ब ब असा न करता, ब ब असा उच्चार न करता तो एकदाच ब असा वाचला जातो. त्याचा उच्चार एकदाच पद्धतीने रीड केला जातो. एक्झाम्पल पहा. या ठिकाणी RABBIT. आता आपण वाचन काय करू? रॅबबीट रीड करू का? नाही. इथे काय आहे? डबल बी आहे. नियमामध्ये काय म्हटलेलं आहे? जर डबल बी असेल तर ब ब उच्चार करायचा नाही, तर एकदाच ब असा उच्चार करायचा. म्हणजे शब्द काय होईल? रॅबिट. सेकंड पहा. BUBBLE. बबबल वाचू का? बबबल. चुकीचा उच्चार होईल. जर समजा आपण वाचलं, ठीक आहे, आपण वाचलं, स्पेलिंग नुसार आपण वाचलं BUBBLE, बबबल, तर बबबल हा शब्द चुकीचा असणार आहे, उच्चार चुकीचा असणार आहे. त्याचा या ठिकाणी जे काही डबल बी आहे त्याचा एकदाच ब उच्चार करायचा आहे. म्हणजेच शब्द कसा वाचला जाईल? बबल. ओके, लक्षात ठेवा, हसण्यावर घेऊ नका. RIBBON, रिबन असं वाचाल नाही, तर रिबन अशा पद्धतीने वाचायचं आहे. CABBAGE, कॅबेज वाचाल का? तर काय वाचाल? कॅबेज अशा पद्धतीने रीड करा. तो समजून घ्या, ठीक आहे. आणि शेवटचा शब्द आहे बघा, ROBBER, रॉबर. रॉबर.
अशा पद्धतीने आपल्याला हे बीचे उच्चार, बी वाचन करण्याचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अधिकाधिक ही माहिती चांगल्या पद्धतीने समजून घ्या. अधिकाधिक व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. आणि जर समजा आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती आपल्याला मिळू शकेल.